आणि तुम्ही कसारा घाटाची ब्युटी एन्जॉय करा. खानदेशात आलोय तर शेवभाजी मस्ट ट्राय. महाराष्ट्रातल्या शेवटच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून घेतलं, कारण पुढे MP मध्ये थोडंसं कॉस्टली असणार आहे. नमामि नर्मदे. या ट्रिपमध्ये मित्रांनो आपण नर्मदेच्या उगमापर्यंत जाणार आहोत. सुकून. आणखीन एक वेगळा आयटम ना म्हणजे गराडू. ही आहे ना, ही काहीतरी खासियत आहे सराफाबाद स्पेशल गराडू. फायनली इंदोरला पोहोचलो आहे. वेलकम टू क्लीनेस्ट सिटी ऑफ इंडिया. हा जामून शॉट. गणपती बाप्पा मोरया. चलो बाय बाप्पा. वाजतायत ऑलमोस्ट 6:52 आणि आम्ही निघालो. वाव 7 वाजतायत आणि एवढा सुंदर सनराईज झालाय ना. क्या बात है. लुक. हे बघा, तुम्हाला बाजूला घेऊन दाखवतो किती सुंदर वाटतंय बघा. चलो. वेलकम टू ब्युटिफुल आग्रा रोड. मुंबई आग्रा रोडला आपण कारण चाललो आहे हिंदुस्तान के दिल में MP. इंदोर राहिलं आहे एक्झॅक्ट 500 किलोमीटर. वाजतायत सकाळचे 8:30. छान गारवा आहे हवेमध्ये. बघूया इंदोरला पोचायला आपल्याला किती वाजतायत. लवकरच कसारा घाट लागेल मित्रांनो. इंदोरवरून आपण जाणार आहोत जबलपूरला नेक्स्ट डे. ऑल टाइम बेस्ट कसारा घाट. आणि इंदोर राहिले 471, नाशिक 54. इतकं सुंदर वाटतं ना. बाजूलाच ट्रॅक जातो रेल्वेचा. ते बोगदा आहे बघा. वाव. वाजताय सकाळचे 9 आणि तुम्ही कसारा घाटाची ब्युटी एन्जॉय करा. वाव. लुक ॲट रोड्स ब्युटी. मुंबई आग्रा हायवेने आपण याच्या आधी पण गेलो आहे. तुम्ही जर गेल्या वर्षीची सिक्कीम सिरीज पाहिली असेल तर त्यामध्ये आपण इंदोर झांसी याच रूटने गेलो होतो. आणि आता मात्र आपण MP एक्सप्लोर करायला चाललो आहे. पहिला हॉल्ट आज असणार आहे इंदोरला. इंदोर आपण जास्त पाहणार नाही आहे कारण आधीच पाहिलं आहे याच्या आधी. आणि तसं MP मी याच्या आधी एक्सप्लोर केलं आहे, पण साऊथ MP ज्याला म्हणता येईल किंवा जो माळवा रिजन आहे तो केला आहे, जो महाराष्ट्रापासून जवळ आहे. आय मीन इंदोरपासून जवळ आहे. जसं ओंकारेश्वर, महाकालेश्वर, उज्जैन, अगदी भोपाळ वगैरे पण केलं आहे. पण थोडासा लांबचा भाग जो राहिला आहे ना, एक नॉर्थ MP किंवा ईस्टर्न साईड, अमरकंटक, जबलपूर, भेड़ाघाट फॉल आहे तिकडे, त्यानंतर खजुराहो, ओरछा, हे सगळं मनात ठेवून आम्ही निघालो. त्यामुळे ना जर्नी जरा लांबची असणार आहे. भेड़ाघाटला पोहोचायलाच आपल्याला 2 दिवस जाणार आहे. त्यामुळे आज आपला हॉल्ट इंदोर. नाशिकला पोचलो आहे. म्हणजे घरातून निघाल्यापासून एक्झॅक्ट 4 तास झालेत. मध्ये घोटी टोल नाक्याला आम्ही छोटासा ब्रेक घेतला. जस्ट एक टी ब्रेक घेतला तरी पण अर्धा तास गेला आमचा. मगाशी गोदावरीचं पात्र पाहिलं तुम्ही. म्हणजे गोदा तीरापासून ते थेट नर्मदाच्या तीरावर चाललो आहे. वाव. दुपारचे 12 वाजता आहेत पण अजिबात ऊन जाणवत नाही आहे. हवेत खरंच गारवा आहे. धुळे राहिले आहे 90 किलोमीटर्स. आणि सुंदर बागलाण रेंजमधील किल्ले दिसत आहेत. बाबा. सो धुळ्याला पोचलो आहे. 2 किलोमीटर आहे धुळे आणि इंदोर राहिले 265. वाजता आहेत दुपारचे बरोबर 1:30.
दुपारचे 2 वाजले आहेत, कडकडून भूक लागली आहे. सुरभी म्हणून हॉटेल आहे हायवेलाच. मेन काय माहिती आहे का, ॲटमॉस्फिअर फार आवडला आम्हाला. झाडं आहे तिथे, मस्त सावलीमध्ये आपली गाडी लावली. चला बघूया आत काय जेवायला मिळते. खानदेशात आलो आहे तर शेवभाजी मस्ट ट्राय. आली गरमागरम शेवभाजी आणि बाजरीची भाकरी. वाजतायत दुपारचे एक्झॅक्ट 3 आणि आपण होतो आता जेवलो. ते हॉटेल आहे सुरभी सोनगीरमध्ये. 1 तासाचा मोठा ब्रेक झाला पण मच निडेड होता. थोडंसं ऊन पण कमी झालं. चला आता सुसाट. तापी नदीचं सुंदर पात्र बघू शकताय तुम्ही. वाव, हे बघा दुतर्फा आहे. नाशिकला आपण गोदावरीचं पात्र ओलांडलं आणि आता तापीचं, आणि आता थेट निघालो आहे नर्मदेकडे. क्या बात है. खूप मजा येणार आहे मित्रांनो, कारण या सिरीजमध्ये आपण नर्मदेला चेस करणार आहोत. येस, कसं कुठे काय ते तुम्हाला कळेलच. बॉर्डर चेकपोस्ट आला आहे महाराष्ट्र MP बॉर्डरचा. चला महाराष्ट्रातल्या शेवटच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून घेतलं, कारण पुढे MP मध्ये थोडंसं कॉस्टली असणार आहे. चलो, इंदोर राहिले अजूनही 180 किलोमीटर. आता लगेचच मध्य प्रदेशमध्ये आपण एंट्री करणार आहोत. मगाशी बॉर्डर चेकपोस्ट होता, ॲक्च्युअल बॉर्डर पुढे. वेलकम टू MP गाईज. मगाशी बोर्ड कॅप्चर करायचा राहून गेला माझा. आपली मिटिओर तिसऱ्यांदा MP मध्ये एंट्री करते. सुकून. हा, रायडरला काय पाहिजे असं. ऑलमोस्ट 400 पेक्षा जास्त किलोमीटरची राईड झाली आहे घरून निघाल्यापासून. आता शेवटचे 150 किलोमीटर नाही, हे जीवावर येणार आहे. 4:30 वाजले. थोडासा रेस्ट घेतला इथे. तसं ऊन कमी झालं आता. ऊन कमी झालं आहे पण काळोख पण लवकर पडणार आहे, त्यामुळे जास्त रेस्ट घेऊन उपयोग नाही. चला निघूया. गाडीला पण आराम मिळाला आहे. वाव, काय सुंदर सनसेट होतोय. मोबाईलमध्ये तुम्हाला शूट करून दाखवतो. वाव, काय सुंदर वाटतं. बढिया. आणि फायनली नर्मदा मातेचं दर्शन झालेलं आहे. नमामि नर्मदे. हो, लेट्स स्टॉप हिअर. ओ, काय सुंदर दिसते बघा पात्र. वाव. या ट्रिपमध्ये मित्रांनो आपण नर्मदेच्या उगमापर्यंत जाणार आहोत, म्हणजे थेट अमरकंटकला. आणि नर्मदेचा जो सगळ्यात धुवाधार असा जलप्रपात आहे, भेडाघाटला सुद्धा आपण जाणार आहोत. त्यामुळे पाहत राहा ही सिरीज. पण आधी आपल्याला इंदोर गाठायचं आहे. हॉटेल आपलं बुक आहे. हॉटेलवर चेक इन करून पहिला आराम करायचा आणि मग आयटेनरी उद्याची तुम्हाला सांगू. हेअर इट इज इंदोर 89. म्हणजे माझ्या मते 7:30 आपण डेफिनेटली पोहोचू. अजून 6 वाजलेले नाही आहेत. फायनली इंदोरला पोहोचलो आहे. वेलकम टू क्लीनेस्ट सिटी ऑफ इंडिया. वाजतायत जवळपास संध्याकाळचे 8. सकाळी 7 वाजता निघालो होतो. एक्झॅक्ट 13 तासांनी पोहोचतो आहे. रिसॉर्ट अगदी आपलं 1 किलोमीटरवर राहिलं आहे, पण खरंच नावाप्रमाणे अगदी स्वच्छ शहर आहे. ही माझी 3री खेप आहे इंदोरला, पण तुम्हाला कचरा खरंच कुठेच दिसणार नाही. ब्युटिफुल सिटी. चला, आलं आहे आपलं. आहे राईट टर्न. हो. ओके, हेअर इट इज. वी हॅव अराइव. आलं आहे आपलं हॉटेल गोल्डन ट्रीट. चलो, फायनली रूमवर पोचलो आहे. छोटासाच रूम आहे.
1600 समथिंगला पडलं आहे आम्हाला. सामान लागतं आपलं. AC आहे, थोडीफार जागा आहे जॅकेट्स वगैरे ठेवायला. टॉयलेट बाथरूम ओके आहे, स्वच्छ. कारण आम्ही राहिलो होतो इथे एकदा मागे, पण त्यावेळेला खूप चांगला रूम मिळाला. तुम्ही पाहिलं असेल, जर सिक्कीम सिरीज पाहिली असेल तर त्यात आहे. ओके मॅडम, फाईन. चला फ्रेश होऊन भेटूया. फ्रेश होऊन आलो आहे. इंदूरचा प्रसिद्ध सराफा बाजार अर्थात खाऊ गल्ली जवळच आहे. चला बघूया यावेळेला काय नवीन ट्राय करता येते. जामुन शॉट 2 बनाइए. फ्रेश जामुन यार, सही. आणखीन एक वेगळा आयटम ना म्हणजे गराडू. हे स्वीट पोटॅटो आहे ना, हे रताळ्याचंच आहे. हा पंडा भाजी. काय प्यायला? लिंबू. हो, अख्खा लिंबू. क्या बात है. ही आहे ना, ही काहीतरी खासियत आहे सराफा बाजारची, स्पेशल गराडू. ॲक्च्युली हा रताळा नाही आहे. रताळा नाही आहे, काय म्हटल्या? सुरणासारखंच काहीतरी आहे. गंध आहे, कारण चव मला लगेच ओळखली, पण मस्त आहे. सराफा बाजार फिरून आलो आहे. खादाडी करून झाली आहे. बोलायला पण ताकद नाही, एवढे थकलो आहे. कारण लिटरली काल आम्ही रात्री 3 वाजता झोपलो असू, 2 तासात उठलो आहे आणि निघालो आहे. आणि अख्खा दिवस ट्रॅव्हलिंग, आणि उद्या पण फुल डे ट्रॅव्हलिंगच आहे. कारण उद्या जायचं आहे आपल्याला इंदोरवरून जबलपूर जवळ असलेल्या भेडाघाट येथे धुवाधार वॉटरफॉल बघायला. भेटूया उद्या सकाळी. तोपर्यंत बाय.